नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काटेई गावचे माजी उपसरपंच काशीनाथ कान्हा पाटील यांच्या पाठपुराव्याने पलावा शहरात कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली असून यावेळी 5 दिवसाच्या शेकडो गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पलावा शहरातील कासाबेला या ठिकाणी गणेश विसर्जनाकरिता गेट नंबर 2 कासाबेला, गोल्ड पलावा शहर, डोंबिवली पूर्व तसेच क्लब जी, एक्सपिरिया मॉल, गोल्डफ्लिक्स पलावा या दोन्ही ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत. आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी 5 दिवसाच्या शेकडो गणेश मूर्तींचे विसर्जन यावेळी कृत्रिम तलावात करण्यात आले. शिवाय पुढील 7 आणि 10 दिवसांच्या छोट्या बाप्पाचे विसर्जन सुद्धा याच कृत्रिम तलावात करण्यात येणार असल्याचे काशीनाथ पाटील यांनी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजला कळवले आहे. तर ही सुविधा मागील 3 ते 4 वर्षापासून पलावा शहरातील नागरिकांना मिळत असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.